गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक माय चॅनल समीक्षा. आज खूप सकाळी सकाळी घाई होऊन गेला होता. टिफिन बनवायचा होता. टिफिन बनवून मधात अंश उठला होता. अंशची पण बघायला लागत होतं. तोही रडत होता की मम्मा 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 करत नाही. यांचे पण खूप घाई होऊन राहिली होती की 8 वाजून राहिले, टिफिन नाही झाला अजूनपर्यंत. तेच गडबड चालू होती आमची. सकाळी सकाळी हीच रुटीन असते आमचं. सकाळी सकाळी टिफिन बनवा आणि नाश्ता पाणी चहा सर्व वेळेवर 8 वाजेपर्यंत झालाच पाहिजे. टिफिन पुसून राहिली होती मी. ओला होता टिफिन, तर टिफिन भरायचा होता. गरम गरम असते ना, म्हणून ते ओलसर पकडून असते, म्हणून टिफिन पुसून घेतो मी. पुसून झाला की त्या टिफिन पॅक करता करता मधातच अंश रडत असते की मम्मा मम्मा मला फोन दे, मला टी व्ही लावून दे. टिफिन पॅक झाला आहे. आता भाजी टाकत आहे. भाजी गरम गरम आहे. ते मला ओरडत होते की 8 वाजून गेले, अजूनपर्यंत टिफिन तयार नाही झाला. चाय स्वतःच्या हातानेच घेऊन राहिले हे. आणि ते म्हणून राहिले की मोबाईलमध्ये आपलं भांडण पण तर मी वर गेली. वर पाहते तर काय, काकाजी सोबत अंश योगा करून राहिला आहे. ते सकाळी सकाळी त्याचा लाड करून राहिले होते. तो पण मस्त लाड पुरवत होता आपला आणि लाड करून घेत होता. आणि दोघं जण योगा करत मस्त हासी मजाकीवर खेळत होते. आता मी आंघोळ करून आली आहे. आंघोळ करून म्हणजे डोकं धुतलं. ज्योतीची पूजा असते आमच्याकडे, ते पूजा करायसाठी डोकं धुतलं. आणि आता पूजा वगैरे करून घेईन मी. केस छानपैकी पुसून घेते. पुसून झाल्यानंतर मग पूजा करायला बसते. खाली जाते आणि पूजा करते. श्री स्वामी समर्थ. आता मी पूजा करत आहे. ज्योतीची पूजा असते आमच्याकडे मोठी. आता मी देव घासत आहे. देव घासल्यानंतर छान ज्योती लावते. ज्योती लावल्यानंतर ज्योतीची पूजा करत असते. आमच्याकडे सण असते मोठा जात हा ज्योतीचा. ज्योतीचा छान सर्व आम्हाला करायला लागत असते.
माझी पूर्ण पूजा झाली आहे. आता फक्त ज्योती चिपकून ज्योतीची पूजा करायची आहे. देवपूजा झालेली आहे. स्वामींचे नाव घेऊन देवपूजा चालू केली मी. बघा कशी झाली माझी देवपूजा. आज देव घासले मी छानपैकी, कारण की आज सण असते आमच्याकडे ज्योतीचा. बघा ज्योती लावली आहे मी. आता त्याची पूजा करीन. ज्योतीची पूजा हळद कुंकू लावून पूजा करीन त्यांची. तुमच्याकडे पण असा सण साजरा होते का नक्की सांगा. बाहेर पण ज्योती लावत असते आम्ही, बाहेर पण पूजा करत असते दाराला. आता इथे मी सणाची पूजाची तयारी करत आहे. स्वयंपाकातच सर्व असते आमच्याकडे. कढी घातलेली आहे मी. आता कढी घालून झाल्यानंतर वड्याची तयारी करत आहे. वडे आमच्याकडे वडे पण असते. वड्या दिवे पाते सर्व करा लागत असते. आता वड्याची डाळ मी बारीक करून घेते. मम्मी इथे पात्या लाटून राहिले आहे. बघा आता मी वड्याचं पूर्ण मिक्स करून घेते. वडे दिवे पात्या आम्हाला तळून घ्यायला लागत असते. आता मी पात्या तळत आहे. याचाच मान असते ज्योतीला आमच्याकडे, वडे दिवे पातेचा. मराठी लोक जे असेल त्यांना समजून जाईल की वडे दिवे पाता लागतेच पूजाला. आता मी दिवे तळून राहिली आहे. दिवे तळून झाल्यानंतर वडे पण तळून घेईन. वड्याचा रसा पण असते आमच्याकडे, वड्याची भाजी. आता दिवे तळून राहिली आहे मी. बघा वडे दिवे पात्या तयार झालेल्या आहे. आपल्या पोळ्या पण इथे झाल्या आहे. वड्याचा रस्सा, वड्याची भाजी. आमच्याकडे पावन असते देवाला. आणि अशा प्रकारे आमची पूजा असते. कशी वाटली नक्की सांगा.